राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आज खुशखबरच आली आहे। ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा खूप महिन्यांपासून करत होता तोच दिवस आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता हेडिंग बघूनच कळलं असेल की आपण बोलत आहोत नमो शेतकरी योजनेबाबत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता, तो अखेर आता वितरित होण्यासाठी मंजुरी भेटली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्याची वाट बघत होते, परंतु नमोचा हप्ता गेल्या कित्येक महिन्यापासून आला नाही। परंतु आज राज्य सरकारने सर्व काही सांगितले आहे। आम्ही एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, कोणालाही वंचित राहू देणार नाही। सरकारने सांगितलं नमो शेतकरी योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणारी योजना आहे। म्हणजे की जर महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार असेल तर नमो शेतकरी योजना ही सुरूच राहणार, असे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आज सांगण्यामध्ये आलं आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, एक अडचण आहे, खूप मोठा पेच यामध्ये घातलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज खात्यामध्ये जमा होणार, अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला आता आज अधिकृत मंजुरी देण्यामध्ये आली आहे। हो लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक दिवसांपासून खोट्या बातम्यांचा महापूर या ठिकाणी आला होता। कोणी म्हणत होतं नमोचे पैसे कालच आले, कोणी म्हणत होतं नमोचे पैसे उद्या येणार, परंतु खऱ्या अर्थाने कोणी सांगत नव्हतं की नेमकं नमोचे पैसे कधी येणार। आता राज्य सरकारच्या माध्यमातून टायमिंग देखील जारी करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आता देण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हा निधी आज कोणाला मिळणार। बघा, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितरण केलं जाणार नाही। तुम्ही बरोबर ऐकत आहात, म्हणजे की सरकारचं म्हणणं आहे की आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 12च जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भरपूर दिवसापासून कोणी म्हणत होतं हप्ता उद्या येईल, बघा, पण आज आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती 100% खरी आणि पुराव्यासहित आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे आज खात्यामध्ये जमा होणार। बऱ्याच जणांचा प्रश्न पडला होता की PM किसान योजनेचे तर 2000 रुपये मिळाले, पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आलेच नाही, असं का झालं? बघा, हप्ता का रखडला तर त्याचे मुख्य कारण असे आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक असतो। तुम्हाला माहित असेल PM किसान योजनेसाठी केंद्राच्या वेगळ्या अटी आणि नियम लागले जातात, तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्रता आणि काही नवीन निकष सध्या लागू केले आहे। बघा, सरकारने यासाठी 4000 कोटी रुपयांचा निधी आज वितरित करायला सुरुवात केली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जे आता पात्र शेतकरी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या वतीने आनंदाची बातमी आता शेतकऱ्याला देण्यामध्ये आली। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने असं नियोजन लावलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्हे। आज या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे वितरण होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी
बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, राहिलेल्या जिल्ह्यांना हप्ता कधी मिळणार बघा, आज टोटल 12 जिल्ह्यामध्ये निधी मिळणार। त्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आल्या। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे की बघा पहिल्यांदा 12, दुसऱ्यांदा 12, तिसऱ्यांदा 12 अशा टोटल 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार। परंतु आज फक्त सरकारच्या माध्यमातून फक्त 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तयार करण्यामध्ये आली आहे। या यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की बघा आनंदाची बातमी आहे, कारण बघा हा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहे। त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे की तुमच्याकडे आता मतदान कार्ड बघा ओळखपत्र म्हणून या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। बघा सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबतच मतदान कार्डाची देखील पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून बघा खऱ्या लाभार्थ्याची ओळख होईल आणि या ठिकाणी सर्वांना ही ओळख पटेल। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून काही निकष आणि अटी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये घालण्यामध्ये आला आहे। बघा आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला हप्ता कितीचा मिळणार? भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या 3000 रुपयांचा निधी मिळणार। तुम्ही ऐकलं तर बरोबर ऐकत आहात शेतकरी बांधवांनो, 3000 रुपयाचा निधी मिळणार। परंतु सरकारने आतापर्यंत बघा त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही। मागे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलं होतं की या ठिकाणी शेतकऱ्याला 3000 रुपये आम्ही प्रत्येक हप्ता करणार, परंतु आतापर्यंत तो हप्ता झाला नाही आणि शेतकऱ्याला फक्त 2000 रुपये मिळणार। हीच या ठिकाणी एकदम ओरिजिनल अशी माहिती आहे शेतकरी बांधवांनो। बघा सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आणि फक्त 2000 रुपये बघा जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो बघा ते पण 2000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार। 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, जर येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता सरकारने दुसरी अट घातली आहे ती म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे। हो तुम्ही बरोबर ऐकत आहात, तुमच्याकडे ही रेशन कार्ड नाही बघा त्यांना या हप्त्यापासून वंचित पण राहावं लागणार, अशा सूचना असे संकेत सरकारच्या माध्यमातून सध्या दिले जात आहे। तसेच ज्यांची जमीन धारणा 10 ते 15 एकर पेक्षाही जास्त आहे त्यांना श्रीमंत शेतकरी मानून या योजनेमधून वगळण्यात येणार आहे, कारण ही योजना केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे। जर या ठिकाणी तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेत असेल तर तुम्हाला 100% अडचण येणार। सरकारचं म्हणणं आहे ज्या शेतकऱ्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेती येते त्या शेतकऱ्याकडे उत्पन्नही खूप असते, म्हणजे की 2.5 लाखांच्याही वर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न जाते। त्यामुळे त्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। तर मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्याला मिळणार हे आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे। बघा एकनाथजी शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती, ती पण या ठिकाणी PM किसान योजनेच्या आधारावर या ठिकाणी राबवली जात आहे। आणखीन एक महत्त्वाची जर बाब सांगायची झाली, ज्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जांमध्ये चुका आढळल्या आहे अशांना तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, कारण बघा KYC बरोबर किंवा अचूक केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही। ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये जास्त सुलभता येणार आहे। तुम्ही अद्याप जर फार्मर आयडी कार्ड काढला नसेल तो लवकरात लवकर काढून घ्या, कारण शेतकरी बांधवांनो भविष्यातील सर्व योजनांसाठी तो आधार कार्ड सरकारच्या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरतो। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे, बघा सरकार 7/12 उतारची सुद्धा अट या ठिकाणी सरकारने लावली आहे। केवळ या ठिकाणी 10 एकरच्या मर्यादित असणाऱ्यांनाच हा हप्ता दिला जात आहे। बघा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा, म्हणजे की सर्व शेतकऱ्याला बरोबर माहिती मिळेल आणि गोंधळून जाऊ नका। जे आपलं अधिकृत चॅनल आहे बघा, याच अधिकृत चॅनलवर विश्वास ठेवा शेतकरी बांधवांनो। भरपूर दिवस
दिवसापासून तुम्ही बातमी ऐकू कंटाळला असणार की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने हप्ता जमाच झाला नव्हता. आता राज्य सरकारने निर्णय घेतला. आता शेतकरी बांधवांनो बघा, साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही जेव्हा अधिकृत असा GR काढतो आणि निधी मंजूर करतो तेव्हाच पैसे खात्यामध्ये जमा होतात आणि आज तो शुभ मुहूर्त लागला आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या बँकांमध्ये सर्वात अगोदर हे पैसे जमा होणार आहे त्या बँकांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आल्या. बघा, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही अत्यंत महत्त्वाचं आहे. जर यादीमध्ये नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 100% 2,000 रुपयांचा निधी जमा होणार. बरं शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, हा निधी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, बघा सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, कारण की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय तसा घेण्यामध्ये आला आहे. आता बघा, सरकारने ज्या बँका समाविष्ट केल्या आहे त्यामध्ये की SBI बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा देखील समावेश आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट पेमेंट बँक, तसेच जिल्हा मध्यवर्ती आणि जिल्हा सहकारी बँका या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अर्धवट माहिती हमखास या ठिकाणी धोक्याची ठरू शकते. आता बघा शेतकरी बांधवांनो, इतर राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड, बघा या ठिकाणी लिंक खाते आहे, बघा त्याच बँकेमध्ये पैसे जमा होणार. म्हणजे की जर का तुमचा आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा या ठिकाणी तुमचा निधी अडकू पण शकतो. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, इतर राष्ट्रीयकृत बँकांचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे. आता सरकारने टोटल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी आता या ठिकाणी निधी मंजूर केला आहे आणि 12 जिल्ह्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही हे जाणून घ्या. यादीमध्ये नाव येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो नंदुरबार. बघा, त्यानंतर नंदुरबार झाल्याच्या नंतर नांदेड, नांदेडच्या नंतर परभणी आणि परभणी जिल्ह्याच्या नंतर पुणे झाल्याच्या नंतर बीड. बघा, या जिल्ह्यांसह नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, बघा त्यानंतर कोल्हापूर. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. त्यानंतर सातारा, बघा या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला असेल तर अगदी तशाच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून ज्या काय अटी घातल्या त्यामध्ये सर्वात प्रमुख आणि 2 महत्त्वाच्या अटी आहे, बघा त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता अटी महत्त्वाच्या आहेत ते जाणून घ्या. बघा, पहिली अट सरकारने घातली ती म्हणजे की KYC, एका शब्दामध्ये आपण सांगितलं. दुसरी अट या ठिकाणी सरकारने घातली फार्मर ID. हो तुम्ही बरोबर ऐकलं, फार्मर ID कार्ड असेल तर 100% लाभ मिळणार. हो शेतकरी बांधवांनो, हीच होती संपूर्ण महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या पुढे देखील तुम्हाला ताज्या बातम्या बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यासोबत शेअर देखील करा. धन्यवाद.